राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अनिल पाटील सर आपल्यासोबत आहे. सर काय सांगणार, तुम्ही दादाच्या बंगल्यावर गेले होते, भेट झाली का? नाही, दादांची आणि माझी भेट काही झालेली नाही. बहुतेक दादा बाहेर गेलेले असल्यामुळे काही विषय होते. थोडंसं कार्यालयीन कामकाज कसं करायचं, काय करायचं त्या संदर्भामध्ये चर्चा करायची होती. पण त्या बाबतीमध्ये दादांची माझी काही चर्चा झाली नाही आणि भेटही झाली नाही. दादा दिल्लीत गेल्याची माहिती आहे, तुम्ही काय सांगणार? नाही, दादा दिल्लीला गेले असतील किंवा कुठे गेले असतील हे विचारण्याचं मी काही कामच केलं नाही. फक्त बंगल्यावर नाही. बंगल्यावर जाऊन काही त्यांच्या स्टाफशी मला चर्चा करायची होती, ती चर्चा झाली आणि आलो. दादांची काय भेट? नाही, कालही झाली नाही, आजही झाली नाही. मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य जे आहे ते सगळ्या पक्षात सुरू आहे, तिन्ही पक्षात, तुमच्या पक्षातही आहे. तुमची अपेक्षा? नाही, मुळामध्ये शेवटी आपल्याला जीवनामध्ये पक्षामुळेच ओळखलं गेलेलं आहे आणि पक्षाला वाढवण्याचं कामही प्रत्येक नेत्याने कार्यकर्त्यांनीच केलेलं आहे. त्यामुळे नाराजगी ज्या मिळालेल्या संधी ज्या असतील त्या मिळालेल्या संधी या आपल्याला पक्षाने दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे आनंद आपण त्याच्यातच मानला पाहिजे असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. पक्ष हाच आपली ओळख असतो खऱ्या अर्थाने आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा असणं स्वाभाविक आहे, पण नाराज राहून काही उपयोग नाही. दादा गटाकडे जे गेल्या वेळेस अर्थ खातं आणि महिला बालकल्याण होतं, ते दोन्ही खाते भाजपला हवे आहेत, त्यामुळे दादा दिल्लीत गेल्याची चर्चा आहे. नाही, मुळामध्ये दादांसारखा माणूसच अर्थ खातं सांभाळू शकतो. हे अर्थ खात्याची जबाबदारी दादांनाच दिली पाहिजे. शेवटी महाराष्ट्राचं आर्थिक समीकरण जे त्या आर्थिक समीकरण जर का आपल्याला योग्य दिशेने ठेवायचं असेल, ज्या काही घोषणा केल्या असतील त्या जर का परिपूर्ण आपल्याला पुढे न्यायच्या असतील तर दादांचं अर्थ खात्यामध्ये असणं जास्त गरजेचं आहे. महिला व बालकल्याण पंकजा मुंडेंसाठी भाजप आग्रही असल्याची माहिती. नाही, त्याच्याविषयी मी काही बोलणार नाही. शेवटी तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, त्यामुळे त्यांनी ज्याला दिलं त्याला दिलं. छगन भुजबळ यांची नाराजी, जहा नाही चायना वहा नाही राहिना असं म्हटले, ते बंडाचा झेंडा या वक्तव्यावरून. आता भुजबळ साहेबांची नाराजगी असणं स्वाभाविक आहे. शेवटी आमचे नेते आणि नेत्याच्या अपेक्षाही त्या पद्धतीच्या होत्या आणि असतील सुद्धा, त्यामुळे त्यांची नाराजगी असणारे पक्षश्रेष्ठी त्याच्या बाबतीमध्ये बोलतायत. पक्षश्रेष्ठी त्याच्यामध्ये काही ना काही मार्ग काढतील आणि भुजबळ साहेबांची नाराजगी दूर करतील. शेवटचा प्रश्न, दादांशी आज भेट अपेक्षित आहे, कधी येणार आहे दादा, बाहेर जे गेले ते? कदाचित आज संध्याकाळपर्यंत भेटीची वेळ मिळू शकते. मी सांगून आलेलो आहे की मला भेटायचं असल्यामुळे संध्याकाळपर्यंत भेट होईल. बाहेरून परत आज संध्याकाळपर्यंत येईल असं सांगितलं? संध्याकाळपर्यंत वेळ कळवली जाईल. बाहेरून येतील किंवा कुठनं येतील त्याच्याविषयी काही बोलण्याची आवश्यकता नाही. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, T9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.